माझं नाव आदित्य मोहन मातमे। मी श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धामणगाव रेल्वे इथे B.Pharm थर्ड इयर शिक्षण घेत आहे। आजचा विषय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या सगळ्यांना माहित आहे की 2020 ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही लागू झालेली आहे। 21व्या दशकातली ही सगळ्यात मोठी एज्युकेशन घडवून एज्युकेशनमध्ये काही चेंजेस करणारी ही पॉलिसी आहे। जे आपण आधीपासून शिकत आहे 10+2 आता हे चेंज होऊन 5+3+3+4 म्हणजे 5-3-3-4 यामध्ये चेंजेस झाले आहे। कालांतराने काही चेंजेस करावे लागतात, त्यामागचं हे उद्देश आहे। काही वर्षाआधी आपण 10+2 हे शिकत होतो, म्हणजे 10वी + 2 म्हणजे 12वी। याच्यानंतर तुम्ही आपापले जे रस्ते आहे, कोणी BSc, कोणी B.Pharm, कोणी D.Pharm, कोणी B.Com, कोणी त्यानंतर कोणी BA, कोणी BBA, कोणी इंजिनिअरिंग, कोणी MBBS, BAMS, या ज्या सगळ्या गोष्टी होत होत्या, याचं जे एज्युकेशन आहे ते आपल्याला आधीपासूनच म्हणजे जे नवीन शिक्षा प्रणाली आहे 5+3+3+4 यामधून आपल्याला देण्यात येणार आहे। पहिले जे 5 आहे ते अंगणवाडी म्हणजे आपण जे बालवाडी म्हणतो, अंगणवाडी म्हणतो त्यामध्ये। त्याच्यानंतर 5 म्हणजे पहिले जे आहे 2री पर्यंत, त्याच्यानंतरचे 3 म्हणजे 5वी पर्यंत, त्याच्यानंतरचे 3 म्हणजे 8वी पर्यंत आणि त्याच्यानंतरचे 4 असे 12वी। अशी 12 वर्षाची शिक्षण प्रणालीमध्ये चेंजेस झालेले आहेत। आणि या 5-3 म्हणजे 8 या 8व्या वर्षानंतर म्हणजे आपलं 5 म्हणजे 3री पर्यंत आणि 3 म्हणजे 8वी पर्यंत। तर 5वी पासूनच आपल्याला नवीन टेक्निकल एज्युकेशन ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आवड आहे ते विद्यार्थी या गोष्टी करू शकतात। या गोष्टींमुळे या टेक्निकल एज्युकेशनमुळे काय होणार, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच टेक्निकल एज्युकेशन काय असतं हे समजणार। आता फक्त आपण थेरी वाचतोय, थेरीमधून विद्यार्थ्यांना कळत नाही नेमकं आहे का। भूगोलमध्ये भूगर्भशास्त्र आहे, पृथ्वी किती खोल आहे हे फक्त थेरीमध्ये समजते। याचा काही प्रोजेक्ट होत नाही, कोणते प्रोजेक्ट वर्क यामध्ये होत नाही। तर यामध्ये काय होणार, आता लहानपणापासूनच कळणार विद्यार्थ्यांना की होत काय आहे। याचं उद्दिष्ट हे आहे। जसं सध्याच्या परिस्थितीत आपण जे एज्युकेशन घेत आहे, जसं आम्ही DBAT युनिव्हर्सिटीमध्ये येतो, आमचे अजून पण रिझल्ट लागत नाही, काही होत नाही, पेपरचा पत्ता लागत नाही। जेव्हा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागतो त्यानंतर आमचे पेपरही होऊन जातात, तरी रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागत नाही। हे जे काही या शैक्षणिक धोरणात होत आहे हे चेंजेस घडायला पाहिजे होते। त्याच्यामुळे हे नवीन जे एज्युकेशन पॉलिसी आहे यामध्ये खूप काही चेंजेस आधीपासूनच केलेले आहेत। त्याचप्रमाणे यामध्ये शिक्षकांना सुद्धा नवीन शिक्षा धोरण हे मान्य करावे लागणार आहे। नवीन शिक्षा धोरणामध्ये शिक्षकांना सुद्धा शिकणे आवश्यक आहे। नेमकं टेक्निकल एज्युकेशन काय आहे शिक्षकांना सुद्धा माहीत असायलाच पाहिजे। त्याच्यामुळे शिक्षकांना सुद्धा हे नवीन शिकावं लागेल। 2030 पर्यंत गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे 2030 पर्यंत हे एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे लागू झाली पाहिजे, तेव्हा कुठे हे पूर्णपणे अस्तित्वात येणार। काही राज्यांमध्ये हे पॉलिसी अद्यावत आलेली आहे, पण अजून पण काही राज्य आहे ज्यांनी ही पॉलिसी अपनावलेली नाही आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो सगळ्या राज्यांना की त्यांनी सुद्धा हे पॉलिसी अपनावून घ्यायची आहे। आणि मी माझे शब्द संपवतो।